महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी झंझावात सुरू केलाय। धुळे शहरासह शिंदखेडा तालुका व धुळे तालुक्यात गावोगावी गल्ली गल्ली जाऊन आपल्या प्रचाराची त्यांनी सुरुवात केली आहे। त्यांनी धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडलाय। यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी बोलताना सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून मी धुळ्यामध्ये फिरत आहे, त्यावेळी मला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। कारण भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास जिल्ह्यात केला नाही, तसेच त्यांनी दिलेली आश्वासनं अद्यापपर्यंत पूर्ण केले नाही, म्हणून नागरिक त्यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। पुढे बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सांगितले की निश्चितपणे महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या माध्यमातून जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार 5 न्याय व 25 गॅरंटी ज्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिलाय, त्याच्या आधारे भारत हा सुजलाम सफल करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे। आणि कार्यकर्ते त्याच्यात आपले लोकसंग्राम पक्षाचे नेते आदरणीय यांनी मला त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचे खूप खूप आभार मानते। आणि खऱ्या अर्थाने जे काही सेक्युलर वोट्स आहेत ते एकत्रितपणे येणं अतिशय गरजेचं आहे। आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे माझ्या या विजयाच्या गणितामध्ये निश्चितपणे भर पडलेली आहे। आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून मी निश्चितपणे प्रचंड मताधिक्याने मध्ये मी या ठिकाणी प्रचार करते आहे। आणि 3 दिवसापासून धुळे शहरामध्ये सकाळ संध्याकाळ कार्यकर्त्यांसमवेत रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि सगळीकडे उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मला मिळालेला आहे। कारण 10 वर्षामध्ये भाजप सरकारने जे काही आश्वासनं दिली होती ते कुठलेही पूर्ण केलेले नाही, त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी नाराजी आहे। आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यात आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे की जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी 5 न्याय आणि 25 भरोसा त्यांनी दिलेला आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय असेल, महिलांना न्याय असेल, लोकांना न्याय असेल, त्याचप्रमाणे जे काही मागासवर्गीय बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, सर्व स्तरातील जो वर्ग आहे त्यांना निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि हा भारत देश सुजलाम सुफलाम